या कुशुडी या कुशू, त्या कुशुडी या कुशू, सगळे झोपले पण माकडाला झोप नाही. पण साहेब माकडाला तिथं गवताची काडी भेटली, हातपाय बांधले तरी बघा मन किती चप्पल आहे. गवताची काडी घेतली आणि कैलास बाबा माकडांनी गवताची काडी बोकडाच्या नाकात घातली. राहिले असेल का नाव नाही. क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाँव कोई सुनने वाला, देखे तो सब जय बोला, देखे तो सब जय बोला. क्या गाँव कोई सुनने वाला, एका माकडानं अख्खी नाव जलमय केली. इतकं मन चपळ आहे. महाराज नाही येत आमचं संसारिकांचं मन. महाराज सांगतात हे देवा काय करावं रे, काय काय करीतो म्हणा परी नाही के नारायणा. मग महाराजांचं म्हणणं असं झालं. महाराज सांगतात देवा तुझी जी आघात लिहिला आहे ना त्या सहज लिहिलेलं आमचं मन तू तुझ्याकडं ओढून घे आणि कसं आकर्षित कर याच्यासाठी अभंगाचं पहिलं. पुत्राची गाता ऐकता हरिगुण सजराव. महाराजांनी अभंगातला पहिला दृष्टांत आपल्या समोर ठेवला. थोडा वेळ कमी आहे म्हणून एकाच चरणाचा विचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोजकांची इच्छा आहे की थोडं महाराजांवर बोलावं आणि या अनुषंगाने थोडस धावतं चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. पुत्राची वार्ता शुभ ऐकी जय माता.
आई आणि मुलाचं जसं प्रेम आहे, महाराज सांगता देवा तैसे राहो माझे मूळ, माझं मन तुझ्याकडे ओढून गेले, पण तसंच नको ओढूच. कसं ओढ, जसं आईचं आणि मुलाचं प्रेम आहे. मला सांगा, आई मुलाचं प्रेम आहे, पण आई मुलावर प्रेम करते, पण किती प्रेम करते? उत्तर आहे तुमच्याकडे. कोणत्या कागदावर आणि किती ओळीत लिहून देऊ शकता तुम्ही आई मुलावर किती प्रेम करते? निर्लोभ, निष्काम, अमर्याद आणि शेवटच्या श्वासापर्यंत. या जगाच्या पाठीवर सगळे प्रेम करतील, ते एका बाजूला, आणि साहेब आई प्रेम करते ते एका बाजूला. बाकी सगळ्यांचं प्रेम आहे ते एका बाजूला, म्हणजे मातृत्व प्रेम करतो ते एका बाजूला. कारण बाकीच्या सगळ्यांच्या प्रेमामध्ये कदाचित स्वार्थ असू शकतो, पण निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मातृत्व आहे. लक्ष द्या, आई जी निस्वार्थ प्रेम करते, लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. महाराज सांगता देवा, ती आई जशी त्या मुलाची वाट बघत बसते ना, त्या आईला आळस नाहीये. मला सांगा ना, अहो गाडीला स्टार्टर मारला ना, स्टार्टर पोरांनी, त्या नंबर प्लेट का बघत बसते आई. आताच येईल माझा बाबा, कधी येईल माझा बाबा. म्हाताऱ्याला एवढी हैराण करून ठेवते. म्हातारा म्हणते अरे येईन ना, ते पुढे जाणार आहे तवा. अहो तसं नाही, एक फोन करा त्याला. खरंच सांगू का तरुणांनो, जोपर्यंत आपण घरी येत नाही ना, अरे तुमची माझी म्हातारी झोपतच नाही. आम्ही सगळी गायनाचारी अवघी बालकाची नाती, अवघी बालकाची नाती, अवघी बालकाची नाती, अवघी बालकाची नाती. अवघी बालकाची व्याप्ती वाटणी राहिली. हा म्हणजे खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर सगळी प्रेम नाही. जोपर्यंत लेकरू घरी येत नाही तोपर्यंत न झोपणारी व्यक्ती म्हणजे आई आहे. ज्या दिवशी ज्या क्षणाला बाळ घरी येतं ना, त्या दिवशी ती माय शांत होती. म्हातारा म्हणते अरे येईन तो कुठं जाणार आहे, तुम्हाला काय माहिती नाही, लावा त्याला फोन. तुम्हाला खरंच सांगू का, आई आम्ही रात्री 2 वाजता गेलो ना, तरी आमची म्हातारी जागी असते. म्हातारी शब्द लय त्यागाचा आहे बरं. कसा आहे, तुमच्या माझ्या चेहऱ्यावर जे तेज आहे ना, हे तेज हे आमच्या माणसांनी त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडून घेतात म्हणून हे तेज शिल्लक आहे. लक्ष नाही का, ती म्हातारी कुठे होती तेव्हा, तो म्हातारा कुठे होता? अरे तारुण्यात होती, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीच माझ्यासाठी कष्टाच्या कामात. पुत्राची वार्ता शुभाई की जेवी माता. जोपर्यंत लेकरू येत नाही तोपर्यंत आई तडफड होती. महाराज खरं सांगू का बाबा, असं ना बाबा, या सगळ्या आजूबाजूच्या सगळे गाड्या या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्यात. ऐका आई, किती प्रेम आहे आईचं. या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या या मॅन्युफॅक्चर कंपनीने गेल्या. याचं फायरिंग कमी जास्त झालं कदाचित मेकॅनिकल इंजिनियरला कळणार नाही, पण दादा घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्या, गाडीच्या आवाजावरून आपल्याच मुलाची गाडी ओळखणारी इंजिनियर कुणालाच नाही कळलं, आईला कळलं. अहो गाडी नुसतं बटन लॉक केलं गाडीचं तरी म्हातारी लगेच बाहेर येते. मी काय म्हणलो, रात्री 2 वाजता आमच्यासाठी आमची आई पिठाचा डबा उघडते. विचारा तुम्ही कोणी महाराज मंडळीला विचारा, रात्री 2 वाजता गेलो ना तरी आई बाजू टाकून देणार. आईला म्हणतो आई अरे जीवन आलोय बाबा, आम्ही लई पोटभर जेवलोय. माय म्हणते हे बाबा एवढं पिठलं भाकरी का, म्हणजे समाधान वाटत नाही म्हणाला. खरंच सांगू का, हे तरुणांनो, ज्या दिवशी अशी प्रेम करणारी माणसं आयुष्यातून निघून जातात ना, आणि ते सगळं घर सुन पडतं बरं का. तुम्ही किती जरी मोठ्याने आई म्हणले ना, तरी परत काळ्याच्या पडद्या आड गेलेली आई परत येणार नाही. महाराजांनी अनुभवलं होतं, आईचं मातृत्व अनुभवलं होतं. या जगाच्या पाठीवर सगळी प्रेम, पण सगळी प्रेम कमी आहे, आईचं प्रेम सगळ्यात मोठं आहे. जोपर्यंत या ठिकाणी ती आई बाळाची वाट बघते, जोपर्यंत बाळ घरी येत नाही तोपर्यंत ती मातृत्व सुखावत नाही.
पुत्राची वार्ता शुभाई के जेवी माता. मी याच दौंडच्या परिसरात पलीकडे पाटील यांच्या तिथं एक चालू कीर्तनात मातृत्वाचं सहज उदाहरण दिलं होतं. ती लेख तिने कधीच लक्षात ठेवलं की चालू कीर्तन झाली तिने माझ्या हातात चिठ्ठी दिली. म्हणलं काय झालं बाई? म्हणजे काही नाही महाराज, 3-4 महिन्यापूर्वी झी टॉकीजला तुमचं कीर्तन बघितलं, त्यावेळेस तुम्ही वानवळा देणारी आई सांगितली. इथं बसणाऱ्या प्रत्येकाची आई वानवळा देणारी. काहींची आई जिवंत आहे, काहींची आई गेली असेल, पण वानवळा देणारी जी जुनी लोक अशीच बरं का, वानवळा देणारी आई. आता आम्ही तुमच्या घरी आलो साहेब, ते मातृत्वाची भेट झाली, पण जुनी लोक फार वेगळी. म्हणजे या लोकांसाठी खरंच सांगू का, यांनी कधीच पाहुणा विनमुख नाही पाठवला घरातून, कधीच नाही. सांगायचं तात्पर्य आहे म्हणून बाबा ही जुनी लोक लय महत्वाचे आहेत आमच्यासाठी. अंतकरण भरून आलं, हृदय दाटून आलं मातृत्वाचं. हे वानवळे देणारी आई लिखीला म्हणलं काय झालं? म्हणजे महाराज 4 महिन्यापूर्वी जी टॉकीजला तुमचं कीर्तन पाहिलं त्यावेळेस तुम्ही उदाहरण दिलं होतं. आमची आई आता राहिली नाही, पण तुम्ही सांगितलं ना, अगदी तशीच होती आमची म्हातारी. इथं बसणारे कोणीही मुलीला विचारा, तिची आई वानवळे देणारीच आहे बरं का. काय प्रॉब्लेम? विठाला विठाला ती वानवळा देणारी आई त्या अनुषंगाने या ठिकाणी सांगायला. अच्छा अच्छा, इथं तरी कोण नाही येत होतं. कधी कधी लय रेटावं लागतं की एवढं सोपं नाही, पण 2-2.5 तास तेवढी ताकद लावायला लागते. हे माईक आहे ना, ह्यात मॅग्नेट आहे. हे एक दिवशी ना हे कॅन्सर व्हायची लक्षण आहे. तुम्हाला पूर्ण आवाज तुम्हाला वाटतंय गायक वादक एवढे लोक म्हणतात एवढ्यांनी पैसे घेतात, ते आयुष्य पूर्ण येते ना, सॅक्रिफाईस द्यायचं आयुष्याला. त्याआधी आम्ही रात्री 2-2 साहेब 5-5 वाजता घरी जायला पाठ. आमची म्हातारी वाट बघत नसेल मी आमची, की आमचा बाबा गेलाय कधी येणार आहे. या लेकरांची आई वाट नसेल बघत. 10-10, 15-15 दिवस कधी कधी बाहेर राहावं लागतं. प्रत्येकाच्या जीवनात त्याग असतो, पण अशी प्रेम करणारी व्यक्तीच आम्ही आयुष्यात बघितली नाही. खरंच रात्री 2 वाजता बाकी टाकून देते आम्हाला. वानवळ्या देणारी आई पाहिली आम्ही. 80 वर्षाची म्हातारी, 60 वर्षाची मुलगी. मला वाटली या बहिणीचे. जवळ गेल्यानंतर कळलं ती मुलगी आणि ती आई. म्हणलं काय झालं आई? आईचा गुडघा दुखत होता. आईचा गुडघा दुखत होता म्हातारीचा, तरी तांदळाची गुण गाडीत टाकली. आईला म्हणलं आई अरे 50 लाखाची गाडी येतोय जावायची, जे पाहिजे ते तांदूळ घेऊन देईन ना. आई म्हणली महाराज तसं नवजी, मला माहितीये जावायला श्रीमंत आहे, पण आता ही तांदळाची गुण गाडीत टाकली ना, माझी लेक घरी जाईल, या तांदळाचा भात करेल आणि पहिला घास तोंडात घालेल ना, आणि मग तिला म्हातारीची आठवण येईल. आणि ज्या दिवशी तिची आई जाईल ना, त्या दिवशी वानवळ्या देणारी आई शिल्लक नसल. पुत्राची वार्ता आणि शुभाई के जेवी माता. या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही. माईचं लेकरावर फार प्रेम आहे. आणि एक मोठं वाक्य बोलू का, जी आई बाळाला जन्म देते ना, ती आई बाळाला कधीच रिवर्स येऊन देत नाही, कधीच नाही. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची औदरा तो मातेचा सोयरा केतुला. कैलास महाराज 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि छटाक भर दगड पाण्यात टाका. साहेब जर विचार वजनाचा केला तर लाकूड बुडलं पाहिजे, पण तसं बुडलं काय, दगड बुडला, पण तो 50 ग्रॅमच होता. दगड का बुडला याचं उत्तर नाही शोधायचं. या अभंगात ते लाकूड का बुडलं नाही याचं उत्तर शोधायचं. लाकूड का बुडलं नाही माहिती का, याचं उत्तर पाण्याकडे आहे, अर्थातच आईकडे आहे. आई म्हणती ज्या बाळाला मी जन्म दिला ते बाळ मी कसं काय रिवर्स येऊन देईल, तसं पाणी म्हणतं ज्या झाडाला मी मोठं केलं ते झाड मी कसं काय बुडून देईल. पुत्राची वार्ता शुभाई कैसे राहू माझे म्हणून गाता ऐकता हरी बोल विठोबा.
या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या श्री क्षेत्र लोणारवाडीमध्ये घेऊन आला. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची. थोडा पत्राचा आवाज कमी करा. आणि शिट्टी कमी करायची. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची. यशाची कंक बहिरची नाही खंबीरा होते. एक एक माणूस या ठिकाणी शिवाराजाने उभा केला. तसा पाहिला गेला तर महाराष्ट्र 12व्या शतकात फार सुंदर होता. हा 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं. त्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबाने मराठी भाषेचा गौरव करतो. माझा मराठाची बोल कौतुके ऐ अमृताते ही पैदा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळ दिला या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाल होते. सनई चोकळे वाजत होते. पाना फुलांना बहर आला होता. पंढरपुरात आनंदित वारकरी आणि धारकरी नाचत होते. पण याच 12व्या शतकात महाराष्ट्रावर एक संकट आलं आणि 8,000 इस्लामिक सत्तांनी पहिलं आक्रमण केलं. आणि यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन धावत आला. महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. अरे कोण रोकल हे वादळ? वादळ रोखायला एका वादळाची गरज होती. आणि नुसत्या वादळाची नाही दादा, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. आणि 288 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला जाग आली. आणि पैठणचे प्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी आवाज दिला. हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे तुळजापूरची आई तुळजाभवानी, हे वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका माता तुला दार उठावं लागला. हे बये दारू आवाज झाला. आणि बयन दार उघडलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही, धाराशिव, अहमदनगर नाही, अहिल्यानगर, हे दादा औरंगाबाद नहीं, छत्रपति धर्मवीर संभाजीनगर. हे भाई, भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल.
आणि 18 पगड जाती आणि 12 बोलूचे जणांचा महाराष्ट्र आहे. हे मला महाराष्ट्र उभा राहिला. महिने दार उघडलं आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आई साहेब जिजाऊंना दिवस गेलेला आहे. सुरक्षितेचा प्रश्न पुढे आहे आणि म्हणून शिवनेरीवर आईला आणण्यात आलेला आहे. शहाजीराजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा आईचा गुन्हा ज्याचा तीही लोकी छेडला असा पुत्र जन्माला आला. आदिलशाही निजामशाही कुटुंब मुघल राज फ्रेंच यांच्या मांडुट्यावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करेल असा पुत्र जन्माला आला. महाराणी साहेब आई साहेब जिजाऊंना डोहाळे लागले. आई साहेब जिजाऊंना डोहाळे लागले. लक्ष्मी म्हणजे आई साहेब काय खाऊशी वाटत. आई साहेब म्हणतात लक्ष्मी आया बहिणीची इज्जत तुटल्या गेलेली आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आणि तो विचारते काय खाऊशी वाटत. आई साहेब डोहाळे लागले म्हणून विचारायला आले. पहिला मंडळ कसले डोहाळे लागले असतील आई साहेबांना. आंबट खायचे का माती खायचे. शोभा राजे होते बोलतात आंबट खायचे डोहाळे नव्हते लागले. हे लक्ष्मी आया बहिणीची इज्जत तुटल्या गेलेली आहे. मंदिर उद्ध्वस्त झालीत. मंदिरातले देव उद्ध्वस्त झालेत. लक्ष्मी महाराज छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात का सांगायचं लक्ष्मी नाही का. साहेब राजे देव होते का माहिती नाही. राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहेत. राजे होते म्हणून आपण कीर्तनात बसलो असते. मंदिरातले देव शिल्लक शुभाने जन्मला आहे आणि मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला आहे. असा महाराष्ट्र वारायला एक एक माणूस या महाराष्ट्रासाठी महत्वाचा होता. डोहाळे लागले नाहीत. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. लक्ष्मी एकदा पकवण्यासाठी टाळे वाजवा. खरंच एक बोलला आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली आहे. सगळीकडे हा काळ वाजलेला आहे. नाही लागले लक्ष्मी डोहाळे. आई सांगा ना खरं. आणि मला आई साहेब बोलत्या झाल्या आंबट खायचे डोहाळे नव्हते लागले. आंबट खायचे डोहाळे नव्हते लागले. लक्ष्मी लागलेत मला डोहाळे. लक्ष्मी लागलेत मला डोहाळे. मला घोड्यावर स्वार व्हावेसे वाटतं. मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात. मला समशेरी चालवावेसे वाटतात. मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनीडवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर खडकत स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय. स्वराज्य निर्मितीचे डोहाळे लागले आणि दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी तुडावा झाला. आयुष्यभर तो जीवाची खेळेल रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवाजी. किती सांगू मी सांगू कुणाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या आनंदाने. महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. काही मिनिटं राहिली सेवेला पूर्ण विराम देणार आहे. कमी करा. बाकीचे सगळे आवाज कमी करा. सगळे माहिती साहेब सरपंच साहेब वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झाले. पाहता पाहता महाराज मोठे झाले. आई साहेब म्हणता शुभा अरे लगीन करावं लागेल तुला. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. थोडा म्युझिकचा चालू कमी करा. म्हणजे आसाराम गुरुजी वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आपली 35शी अजून लेजला नाही. ते अजून कट्ट्यावर बशी प्रतिम कार्यक्रम केला बरं का सर तुम्ही. फार या ठिकाणी प्रेमळ स्वभाव. सरपंच आम्ही 2 तास तुमच्या गावात कीर्तन करू शकतो. तुमच्या गावाचा विकास आमच्या हातात नाही. तुमच्यासारखी चांगली माणसं बनली. बरं आता मी त्यांचं नाव घेते. त्यांनी काय मला नाव नाही घ्यायला तर काय लगेच गुळे उंच होते. यांचंच काय नाव घेते. आम्हाला काय पडले काय
काय असतं माहितीये का, चांगलं काम आल्यापासून एवढी धावपळ बघतोय, ते आल्यावर परत कानच सांगायला महाराज कीर्तन थोडं वाढवा, पण महाराज सांगा तसं कीर्तन सोडू नका. ती तळमळ पाहिजे समाजाला काहीतरी नवीन देण्याच्या अनुषंगानं. हे महाराष्ट्रातली दिग्गज माणसं इथं आणलीत, त्यांच्या तारखा 6-7 महिने 8-8 महिने आधी घ्यावे लागतात, वर्षभर बुक येते माणसं. हे गोड गाण्याचे गायक आज किती सुंदर प्रमाणात झाली. काय बाबा तुम्ही वाजवलं, काय सुंदर. महाराज खरंच सांगू का, असं कीर्तनात गायक वादक असते की एक वेगळी रंगदेवता निर्माण होते. या अनेक कीर्तन अनेक सगळ्यांनी मला साथ केली, तुम्ही सगळ्यांनी साथ केली मला कीर्तनात. माझी या भागात अनेक कीर्तन होते, मी लांबचं नाही तसे इकडच्या पायथ्याची. कोढाण्याच्या भूमीत आमचा जन्म झालाय. ही माती काय साधारण माती आहे का साहेब? अहो आई, या मातीला ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी माती आहे. अरे शोभा, लगीन करावं लागेल तुला. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं. बरं एकूण 8 लग्न केली. हम दो हमारे दो. महाराजांनी 8 लग्न का केली? इथं बी राजकारण. शिवबाराजे हा खरंच एक वेगळा राजकीय योद्धा होता, पण महाराजांचं राजकारण हे सगळे आई साहेब जिजाऊ फिरवत होत्या. शिवबा, अरे आई राजकारण कशाला? आई म्हणते शिवबा, कधी कधी राजकारण करावं लागतं. 8 लग्न कर, याच्या मागे वाईट हेतू नाही शिवबा. हे आदिल निजाम कुतुब मुघल यांच्या समोर आपला निभाव लागणार नाही. आपली सोयरीक जोड आणि संघटन उभं कर. संघटना निर्माण व्हावी या अनुषंगाने महाराजांनी 8 लग्न केलेत. या स्वराज्यासाठी पहिलं लग्न केलंय फलटण घराणं, सातारा फलटण निंबाळकर, मुधोजी आणि मुधोजी निंबाळकर यांची कन्या. मुधोजी कन्याला या गडावर घेऊन आले. मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन. आई काही चुकलं का आमचं? मुधोजी सांगितलं तेवढं करा. कुठाय कन्या? आलो आहे, इथंच होती कन्या. एका सेकंदात कुठल्या कुठं मुधोजी निंबाळकरांची कन्या म्हणजे छत्रपती संभाजीराजांची आई साहेब महाराणी सईबाई. आणि महाराणी सईबाई कुठं? तर जिथं तलवार शिवबाराजे तलवार चालवते तिथं जाऊन उभ्या राहिल्या. मुधोजी म्हणतात सई, अरे आई साहेब बोलवते तिकडं कुठं? ते शिवबाराजे त्यांच्याकडे असं बघायचं नसतं सई, त्यांच्या सोबत लगीन ठरायचंय तुझं. आबासाहेब हे शिवबाराजे आहेत. अरे सई ते शिवबाराजे आहेत. आबासाहेब मला नाही वाटत हे शिवबाराजे आहेत. हो आबासाहेब, अरे शिवबाराजे नव्हे हे. ए सई ते शिवबाराजे आहेत, बरखास्त करतील राज्यातून आपल्याला. आबासाहेब नाही नाही, हे शिवबाराजे नाहीत. आज सईने तलवार चालवताना बघितली महाराजांना. काही शब्द बोलले महाराणी सईबाई, तशीच सई फिरली आणि आई साहेबची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसले. मुजराच केलं नाही आईला. राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता आई साहेबची जाऊ. ए सई मुजरा कर. सईबाई म्हणतात आई चुकलं आमचं, आम्ही तुम्हाला मुजरा नाही केला. पण ते आमचे आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत. मग सई तुला काय वाटतं? आम्हाला वाटतं ते शिवबाराजे नाहीत. शिवबाराजे नाहीत खरंच आहे. मुधोजींना वाटलं बरखास्त केला आता आपल्याला. सईने अपमान केला आपला बरस आई साहेबांसमोर. सईबाई म्हणतात आबासाहेब तुमची लेक तुमचा अपमान नाही करणार, बहुमान वाढवणार. आम्हाला माहिती आहे ते शिवबाराजे नाहीत. हो मुधोजी बोलू द्यात सईला. हो आई खरंच ते शिवबाराजे नाहीत. सई ते शिवबाराजे नाहीत. मग कोण आहेत? आई साहेब ते छत्रपती शिवाजी राजे, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार. सई कसं ओळखलं ग? अहो तो फिरणारा दानपट्टा आणि तलवारीतली धार सांगते ही तलवार मुघलांच्या गर्दनी उडवणार आहे. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकणार आणि स्वराज्य निर्माण होणार आणि या सुवर्ण क्षणाची साक्षीदार ही सई असणार. सई 7 दिशे शिवबाची शेवटपर्यंत आहे. शेवटपर्यंत महाराजांच्या सोबत असो आम्ही शब्द दिला महाराणी सईबाई. खरं सांगू का आई, महाराणी सईबाई आज दुर्दैवी आई ठरले. कारण 2.5 आणि 3 वर्षाचे होते बाळराजे शंभूराजे आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघू लागला. जगदंबा जगदंबा. शंभूराजे म्हणतात आई अरे तुम्ही का रडता? आई म्हणते बाळराजे आम्हाला नाही वाटत यापुढे आता आम्ही जगल.
आमच्या देहातला प्राण निघत चालला बघा. तुमचा कवळा हात द्या ना आमच्या हातावर. शंभूराजांनी हातावर हात दिला पण तरी महाराणी सईबाईंच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आई सांगा ना दुःख काय. महाराजे आम्ही दूध नाही पाजू शकलो तुम्हाला. केवढी मोठी खंत ठरली आमच्या आयुष्यातली. अहो आईने बाळाला जन्म द्यावा आणि बाळाला दूध नाही पाजता यावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आईच्या आयुष्यात काहीच नसतं. इंदिरा गांधींना प्रश्न विचारलेला पत्रकार परिषदेत, तुम्ही पंतप्रधान झाले हा दिवस मोठा, सगळ्यात मोठा दिवस का तुमच्यासाठी? त्यावेळेस ते म्हणाले पंतप्रधान झाले हा दिवस मोठा नाही, ज्या दिवशी मी माझ्या बाळाला पहिलं दूध पाजलं ना तो दिवस माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा. पुत्राची वार्ता आणि शुभ ऐकेची माता. काय उत्तर होतं या क्षणाला. महाराणी सईबाईंना दूध नाही पाजता आलं शंभूराजांना. विकृती जडली शरीराला. दूध पाजले दाराव माता आणि कापूरवळची दाराव माता पुणे जिल्हा. कोणीच येत नव्हतं. धाराव आली. आई मी पाजते दूध. ए धाराव तुझं काळीच कसं झालं इथं यायचं. आई संभाजीराजांना दूध पाजायला आले. अरे पण कुणाचं काळीच धसावत नाही इथं यायचं. कशी आलीस तू? आम्ही ऐकलं बाळराजांबद्दल. बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात आई. संभाजीराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं असा होता छावा. जो चुकणार नव्हता कधीच तुला समोर. आधीच कळलेलं लेकरू कसं येते. हे बाळराजे तुमचे आबासाहेब येतील का हो? येतील ना आबासाहेब. म्हणूनच प्राण राहिला अजून. एकदा त्यांना शेवटचं बघितलं ना मग प्राण सोडते बघा. आई ते नाराज आहेत का तुमच्यावर? हो ते नाराज आहेत. आम्ही शब्द नाही ना पाळला आमचा. स्वराज्य निर्माण नाही झालं. आम्ही साथ सोडली त्यांची असं त्यांना वाटतंय. पण त्यांचा गैरसमज दूर करत एकदा आणला त्यांना. आणलं ना शंभूराजांनी. आबासाहेब इथं कुठं? आबासाहेब म्हणतात बाळराजे का आलेत? आबा हो आबासाहेब आईच्या देहातला प्राण चाललाय तुम्ही इथं. तुम्हाला काहीच वाटत नाही का आबासाहेब? आई साहेब जिजाऊ म्हणतात शंभूबा वडिलांशी नीट बोलायचं असतं. आई तशी त्यांच्यासाठी तुम्ही आई आहे ना अशा महाराणी सईबाई आमच्या आई आहेत. त्यांच्या देहातला प्राण जाताना डोळ्यातलं पाणी येताना आम्ही नाही बघू शकत. आमच्या आईचं दुःख हलकं करण्यासाठी आबासाहेब पाहिजेत. अहो बाळराजे तुम्हाला काय दुःख माहितीये तुमच्या वडिलांचं? त्यांनी 8 लग्न करू द्यात सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर आहे त्यांचं. का रे शिवबा? एवढंच म्हणावं शिवबाराजांच्या डोळ्यात ती पाणी यावं. बाळराजे तुमच्या आईने फसवलं आम्हाला. त्यांनी शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देत. त्या सोडून चालल्यात आम्हाला. आबासाहेब एकदा द्या नवा हात हातात मग जातील त्या आनंदानं. एवढं प्रेम करावं तुमच्यावर की तुमच्यासाठी श्वास रोखून धरला आबासाहेब. आणलं ना बाळराजांनी आबासाहेबांना. महाराजांनी हात हातावर ठेवला सईच्या. सई फसवलं राव तू. सई म्हणते नाही हो महाराज काय फसवलं आम्ही फसवणाऱ्यातले नव्हे. पण सई तू शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दिली आम्ही साथ. आता जो महाराणी सईबाई शब्द बोललेत नाही तो महाराष्ट्रात सुवर्ण अक्षरात दिला गेलाय. महाराणी सईबाईंचं उत्तर ऐका. महाराणी सईबाई म्हणतात ओ महाराज साहेब आम्ही नाही फसवलं. आम्ही शब्द दिला होता ना शेवटपर्यंत साथ देईल तर दिली आम्ही साथ. आमचा श्वास चालला एवढाच ना. जाऊ दे आमचा श्वास. आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते जो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढल. ओ संभाजी राजे छावा हात तुम्ही आमचे. आणि छावा झुकत नाही कुणा समोर. जगदंबा बाबा जगदंब म्हणत आता प्राण सोडला महाराज सईबाई. शंभूराजे पोटावर बसले शिव महाराजांच्या. आज फार दुःख झालं महाराजांना. आबासाहेब तुम्ही आल्यानंतर आमच्या आई साहेब डोळ्यातले अश्रू बंद झाले हो. पण त्याचा शब्द म्हटला छावा आहे संभाजी. हा छावा कोण असतो आबासाहेब? त्यावेळेस आई साहेब जिजाऊ म्हणतात ओ बाळराजे
ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा हे संभाजी खरेच छावा होता. महाराज कधीच पकडले गेले नसते. आपल्या माणसाने फसवले आपल्या माणसांना. ह्या मातीतून फरफडत गेले दादा. आणि साधारण नाही फरफडत गेलं महाराजांना. 20 फुटावनी साखदंड टाकलेले अंगावर. असे बाहुदंड कर वाजत होते. कुणाची मजा नव्हती संभाजीराजांच्या समोर विरायची. कोणीच येत नव्हता. कवी कनिष्ठ म्हणतो राजे अरे गा भरले तुम्हाला. त्यांनी 2 खंडे टाकले साखदंड मग वाटते तुम्हाला. त्यांची हिंमत नाही तुम्हाला हात लावायचे राजे. उंटाला बांधून गेला आई या मातीतून. काय वाटलं असं महाराजांच्या मनाला आज. या समाजासाठी या लोकांसाठी लढलो. त्या समाजाला संभाजी कळला नाही. जगदंबा खरं सांगू का महाराज कैलास महाराज शंभूराजे कधीच रडले नाही. आज मात्र सदानंद बाबा शंभूराजांच्या डोळ्यात पाणी होत. हा अपराजित योद्धा जर आज रडत असेल तर याला फार मोठं कारण होतं. काही म्हणतो राजे का रडताय. राजे म्हणतात कवी या जखमा झाल्या म्हणून नाही रे. पण या पाना फुलांना माहिती नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय. त्या रायगडाला आणि त्या शिवनेरीला ओरडून सांग हा त्यांचा संभाजी. हर माझ्या बाजूला सगळी लोक आहेत त्यांना माहिती नाही रे त्यांचा संभाजी. विदूषकागत हाल केलं बघ कवी माझा. आणि सांग त्या गणोजीला महाराष्ट्राच्या मातीवर माया कर. आणि एकदा बोलला असता तर सगळे किल्ले दिले असते. फसवायचं नव्हतं गणोजीने आम्हाला. सख्यमेव नव्हता गणोजी आई महाराजांचा. सगळ्यात मोठं दुःख असतं ज्यास आपण ज्याच्यावर फार जीव लावतो फार जीवाला लावतो आणि ती माणसं आपल्याला फसवतात ना तेव्हा सगळ्यात जास्त माणूस खचून जातो. आज महाराज म्हणूनच खचले होते. औरंग्याची मजालच नव्हती महाराजांच्या पुढे उभे राहायची. अवपूर रानपूर तिथं जाऊन उद्ध्वस्त केले महाराजांनी. कौन है वो संभाजी हुजूर शिवा का बेटा है मेरे सामने लाया जाए. म्हणून सगळी फौज आली महाराजांना पकडायला एवढ्या हजारोनी. आणि एकटा राजा भारी होता बरं का त्यांना. कारण हृदयात धगधगत स्वराज्य होत. हृदयात भगव्याची आग होती. आणि हृदयात या जनतेचं या रयतेचं स्वप्न होत. या कानावर आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज अजूनही गुंजत होता. कमरेला भगवा होता महाराजांच्या. आणि महाराज सारखी महाराजांची नजर मागे जायची. काही म्हणतो राजे काय बघता मागा. कवी तो जंजिरा माहितीये का. तो माझ्या आई बापाचं शेवटचं स्वप्न आहे. कवी घ्यायचा होता ना जंजिरा. माझी आई जाता जाता म्हणते संभाजी राजे जंजिऱ्याचं करावं तेवढं काम आपलं. बाप म्हणतो राजे जंजिरा आणा सत्तेत. आई जंजिरा घेता नाही आला म्हणून महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं. मोठं वाक्याच ऐका आता. हे दादा अरे जंजिऱ्याची बात काय घेऊन बसला. अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. जखडले गेलता साखरदंडात सर्जा. एवढा अन्याय अत्याचार कुणावर झाला हो. आई या डोक्यापासून त्या नखापर्यंत सगळी कातडी काढली होती महाराजांच्या सैतानांनी. काय वाटलं असं मला. मी आमच्या माता भगिनींना प्रश्न विचारतो. स्वयंपाक करताना सुरीनी विळीनी कापलं ना दुसऱ्या दिवशी मिठाचं पाणी गेलं सोन होत नाही तिथं. मला सांगा या सगळ्या जखमा जर उघड्या पडल्या असत्या आणि हळदी लावणारी तुमच्यासारखी आई तिथं नसेल आणि सैतानीने जर अंगावर मिठाचं पाणी टाकलं असेल तर पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता तर एखादा. असं बाबा महाराज एवढे बी आले नाहीत. खरंच झालं एवढे बी आले नाहीत महाराज. मिठाचं पाणी अंगावर पडलं आणि आकांत झाला हृदयाचा. जगदंब कवी म्हणतो राजे काहीच होत नाही का. राजे म्हणतात कवी अरे या जखमामुळे नव्हतं रडत र आई बापाच्या स्वप्नामुळे रडत होतो. मी सगळ्या तरुणांना कीर्तनात बसल्याला सांगतो तुमच्या माझ्या झोपड्या बघून हिनवले लोकांनी तुम्हाला आम्हाला.
कैलास महाराज, तुमची आमची प्रत्येकाची परिस्थिती बघून लोकांनी अपमान केलाय बाबा आपला. तुमच्या माझ्या बापाला भर चौकात अपमानित केलेलं आहे. पण तरुणांना अशी परिस्थिती बदला ना, तिथं झोपडे, तिथं बंगले बांधा. ज्यांनी अपमान केला ना 30 पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करायला येतात. हे पर्वणी घडवा बरं का आयुष्यात. महाराज, हेच कीर्तनातून परिवर्तन आहे. आम्ही काय परिवर्तन करायचं अजून कीर्तनातून? आणि आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे, आमची ही सगळी तरुण मंडळी निर्व्यस्ती राहिली पाहिजेत आयुष्यभर. आयुष्यभर निर्व्यस्ती राहिली पाहिजे. कारण की सगळ्यात जास्त जी मोठी संपत्ती आहे ना, ती शरीर आहे. सगळे मिळेल, पण परत शरीर नाही मिळणार बघा. एकदा गेलं की गेलंच. आई म्हणते माझं पोरगं लय भारी आहे महाराज, फक्त संध्याकाळ झाली की डुलत येतं घरी. हा विनोदाचा भाग नाही बरं का. हे जे नाईटीची घडत त्यांना सांगतोय. आणि तुमची म्हातारी वाट बघती बाबा घरी. ते पोरग किती जरी पिऊन आलं तरी ती म्हातारी जेवाय वाटते. खा ना बाबा, तू काळजी करू नकोस, पण पेत नको जाऊ. लहान आहे तुझी लेकरं बाळ. नाही ऐकलं, गेलं यारवाडीच म्हणून. याला लिव्हर फेल झाला, किडन्या संपल्या. तरुण पत्नी दारात बसली अशी. म्हणलं तायडे काय झालं रडायला? म्हणली महाराज, या पोर आहेत ना, लोकांच्या आईस्क्रीम कडे बघतात आणि ती म्हणतात आपले पप्पा असते तर आपल्याला बी आईस्क्रीम आणली असते. पण सांगा तरुणांना, आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचा हाल नाही होणार का? असं वाटावं आपल्यानंतर आपलं कुटुंब आपल्या बरोबर आपलं कुटुंब वैभवात असावं, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. काय महाराज, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. किती एवढं शॉर्ट लाईफ आहे. माणूस किती वर्षापर्यंत जगेल काहीच कुणाची शाश्वती नाही, ना बोलणाऱ्याची ना बसणाऱ्याची. मग मला असं वाटतं जे कमी आयुष्य आहे ना, याच्यातून पर्वणी साधली पाहिजे. एकमेकांना प्रेम देणं हाच धर्म आहे. एकमेकांना सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. म्हणून या कीर्तनाच्या प्रसंगी हा जो प्रसंग तुमच्या समोर मांडला, माझ्या बी टाचा दुखतात. मी नाशिकच्या पुढून आलो कीर्तनाला, दिवसभर प्रवास केलेला आहे. त्यांना विचारा सरपंचांना, गाडीतून उतरलो चहा बी घेतला नाही अजून, थेटीत येऊन उभा राहिलोय. हे सांगताना आमचे बी हातपाय थरथर कापतात. पण आमचा त्याग काहीच नाही हो. महाराजांच्या अख्ख्या अंगावर जखमा झाल्या होत्या. मिठाचं पाणी पडलेला, मान एवढे वार झालते दादा, एवढे वार झालते मानेवर. मान खाली जात नसेल का हो? मान खाली जात होती सारखी. राजेने अशी मान धरलेली. कवी कलश म्हणतो राजे काहीच होत नाही का हो? राजे म्हणतात हे कवी कलश, आज मान झुकली तर हिंदू धर्म संपला कवी, आणि मान वरतीच राहिली तर हिंदू धर्म जगातला सर्वश्रेष्ठ ठरला. म्हणून कैलास महाराज, कबीर महाराज काय जन्माला आलाय माहिती नाही, तर तो मरताना हिंदूच मरणार आहे. आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. क्योंकि ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, सांता की नहीं माँ, ये भूमि संतों की है. संतांच्या परस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र. आम्हाला आनंद वाटतो. आमच्या पण लय मोकर टीका करते जाऊ, खरीच टीका करतात बाबा, आणि आपल्यातलीच लय करतात. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही मी आपण सगळी माणसं आहेत ना, आपण घाबरण्याचं काम नाही कोणाच्या टीकेला. तुम्ही इथं काय माहिती का, तुम्ही इथं काय, मी इथं काय माहिती का. हे समाज तुमच्या आमच्यावर प्रेम करतो आम्ही म्हणून इथे लक्ष नाही का. ज्याच्यावर समाज प्रेम करतो ना, त्यांनी कोणाच्या टीकेला घाबरायचं नसतं. त्याला कोण काय नावं टिकवते. हाती चले बाजारावर कुत्ते हो क्या झाला. सरपंच, हत्ती चालायला लागल्या कुत्री मुकली पाहिजे, तरच हत्तीच्या चालण्यात मजा असते. अशी हत्ती चालायला लागलेल्या कुत्री उकलीच पाहिजे. आणि जर कुत्री नाही मुकली तर हत्तीच्या चालण्याला मजा नाही. कुत्र्याची हत्तीची भांडणच नाहीत तशी. हत्तीने मागे बघितलं तरी कुत्र टांगा पलटी गोड फरावे. पण कुत्र्याला काय वाटतं, हत्ती मुकले आपलं वजन वाढेल थोडं. म्हणजे तुमच्यापेक्षा विचाराने जो कुंकू होते, ज्याची विचार तिथपर्यंत पोहोचत नाही, ते तुमच्यावर टीका करतात. त्यांना वाटतं ह्यांच्यावर टीका केल्या आपण मोठे होऊ. ती तुमच्या बरोबरची कधीच नसतात. बरोबरची माणसं टीकाच करत नाही. ती वैचारिक दृष्टीने फार मोठी झालेली असतात. आणि एक मोठं वाक्य बोलू का, हत्तीची आणि कुत्र्याची भांडणं नाही. कुत्र्याला अडचण हत्तीची नाही, हत्तीला बघून जी पाय पडते त्यांची.
म्हणजे लोकांना तुमच्या आमच्यावर टीका करतात ना, या अडचण काही समाज यांच्यावर कसं काय प्रेम करतो? यांच्यावर नाही प्रेम करत, यांच्या कलेवर प्रेम करतो समाज. ही कला साध्य करण्यासाठी यांनी रियाज केलेला आहे. आमच्या वाणीतून एक एक शब्द आणण्यासाठी आम्ही ती वाणी याला तप पूर्ण झाले आमच्या वाणीच, त्यानंतर त्या वाणीत सहजता निर्माण झालेली. हे शेवटची 2-3 वाक्य बोलणारे लक्ष नाही का, सेवेला पूर्ण विराम देतो. 40 दिवस हा भयंकर अन्याय आणि अत्याचार झाल्यानंतर औरंगजेब एकच शब्द म्हणत होता, कैसा दिखता है संभाजी, हमें देखना है कैसा दिखता है, मेरे सामने लाया जाए हुजूर, मैं जाऊ उसके सामने. एका झपक्यात उलटा करेल तुम्हाला त्यो की महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर, लय भयंकर आहे त्यो, आम्ही कसा आणलाय आम्हाला माहितीये, तुमच्या अरे उसके सामने मत जाओ हुजूर. अरे निकम्मो, काय त्या सहकार्यांचं उत्तर? अरे तुम मेरे ओर से हो क्या संभाजी के ओर से हो? हुजूर, इस वक्त न हम आपके ओर से है न हम संभाजी के ओर से है, हम सिर्फ सच्चाई की ओर से है. और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर, और छावा झुकता नहीं किसी के सामने. फिर मेरे सामने लाया जाए, मेरे सामने लाया जाए. राहिले उभे महाराज. औरंगजेबाला वाटलं मानचुकती काय खाली. अरे मानचूक खाली का? सिंहाच्या चबड्यात घालून हात मोजली दात, दात सांगणारी वाघाची मान होती ती. जो खायचं शिकवलेला होता, लढायचं शिकवलं होता. शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे नाम. धर्माच्या अनुषंगानं स्वराज्यासाठी राजा उभा होताच. संभाजी, तुम्हें डर नहीं लगता क्या? कवी कलश म्हणतो, राजे हा विचारते तुम्हाला भीती वाटते का? राजे म्हणतात, कवी त्याला मला साखरदंड काढला आणि मग बघू भीती वाटते का संभाजी राजा. हे लई भयंकर योद्धा, उभा राहत नव्हता कुणी समोर. बाबा डोळ्यात पाणी होतं महाराजांच्या. का माहितीये, आज आई वडिलांची आठवण येत होती. मी असे असंख्य तरुण रडताना बघितल्यात. मी विचारतो त्यांना का रडताय, तर म्हणजे महाराज आज हे शिष्य झालं पण आई बाप नाही राहिले हो. आणि अशी मुलं बघितली, ती बापाला मिठी मारली म्हणजे बाप महाराज बापा बरोबर आज यश संपादित केलं. बापाला पहिलं सांगितलं, आईला सांगितलं, पण महाराज झुकत नव्हते. हे बघायला आई बाप नव्हते इथं. कवी कलश म्हणतो, राजे हातबल नाही झालं कवी. अरे तुझ्यासारखा मित्र असल्यावर का हातबल होईल? तरुणांना सांगतो, मित्र कसे असावेत, अडचणीत मदत करणारे नकोत, अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे कवी कलश आणि धर्मवीर संभाजी राजांचा शेवटच्या श्वासापर्यंत कवी उभा होता. शंभूराजे म्हणतात, अरे कवी तू बी संपणार आहेस. कवी म्हणतो, राजे अरे अशा मित्राबरोबर मारायला बी लय भाग्य लागतं राजे, लय मारायला भाग्य लागतं. असा मित्र तप्त सळ्या डोळ्यात गेले तरी हल्ला नाही राजा. जीभ कापली सपकन, वळवळणारी जीभ जगदंब नाभासाहेब म्हणत होती. नारी ढेवर अशी तलवार ठेवली ना, महाराजांच्या तोंडातला मुखातला शेवटचा शब्द होता, डोळे मिटून घेतो आबासाहेब. लय वार केली यांनी पण झुकला नाही तुमचा छावा. आज तुमचा छावा तुमच्या भेटीला येतो आबासाहेब, तुमच्या भेटीला येतो. आणि शेवटचं वाक्य, तुम्ही आम्ही छावा म्हणू का? कारण आपला राजा आहे. पण औरंगजेब छावा म्हणत नव्हता, इथं आडलं होतं सगळं. पण आता औरंगजेबाला छावा मानावंच लागल अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि एवढे वार करूनही मान उंच होती. पुढे गावासला औरंगजेब. कवी कलश म्हणतो, राजन अहो या औरंगजेबाने सिंहासन आयुष्यात पहिल्यांदाच कुणासाठी सोडलं, आणि ते तुमच्यासाठी सोडलं राजन. ओ राजन तुम हो सांजे क्या खूब लड़े हो जंग, ओ शंभूराजे देख तुम्हारा तेज, और ये हिंदू धर्म तखत त्याजे हे औरंगजेब. औरंगजेबानं सिंहासन त्यागले राजे, सोडले औरंगजेबानं सिंहासन. आणि औरंगजेब आता जो शब्द बोलला ना, तो लय महत्वाचा होता. तिथंच इतिहास गौरवशाली झाला.
हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने। देखो इसका तेज, देखो इसका जज्बा। ये अल्लाह हमारे जनान खाने में क्यों नाही दिया ऐसा संभाजी? आमच्याकडे का नाही जन्माला आला संभाजी? कोण म्हणतोय? औरंगजेब। औरंगजेब तू काही एअरपटेस का रे? तुझ्याकडे येते शंभराचे जन्माला, ते जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच। कधी ऐसा पाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा, हे शेवटचं वाक्य होतं कीर्तनात। तुम्ही आम्ही छावा म्हणू, पण आज औरंगजेबाला बोलावंच लागलं। हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई किसी के सामने। हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने। हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए। हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने। सच में छावा है, छावा शेर। अशा पद्धतीनं इतिहास गौरवशाली ठरला। झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो, अर्पण करतो। बोलताना काही चुकलं आणि तुम्ही एखादा शब्द गेला अंतःकरणातून या ठिकाणी माफी मागतो। 9:30चा नियोजित वेळ सरपंच तुम्ही दिला, त्या वेळेत या ठिकाणी सेवा संपवण्याचा प्रयत्न केला। पुनश्च एकदा सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम।